नमस्कार, मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रीमियम, आडगाव, नाशिक। एक सर्वात महत्वाचा आपल्याकडे जो आजचा जो व्हिडिओ निघालेला आहे आणि आपण जो काढतोय, एक साधारण आपण माल पण दाखवतोय, पण माझ्याकडे बरेचसे शेतकरी आलेले आहेत, तुम्ही दाखवू शकतात। यांना काय आपण कोणाला बोलवलं नाही, पण एक मॅक्झिमम आपल्याला एक व्हिडिओ शूट करायचा, तर आपण त्या हिशोबाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर एक साधारण जो आज जो याच्यात काही जण माल घेऊन आलेले शेतकरी मित्र आणि काही जण बघण्यासाठी आलेले स्पेशल, बरोबर आहे। तर एक महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला आजच्या मालाची विक्री आणि प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून घ्यायची आपल्याला, की कशा पद्धतीने आज माल विकले जातोय। सर्वात प्रथम मी सर आहेत, सर तुमचं नाव सांगा। माझं नाव पंढरीनाथ दिघे, पारनेरहून आलो। बर सर, काय वाटलं आज मार्केटच्या संदर्भामध्ये तुम्हाला? समाधान वाटलं। माल जो समाधानकारक विकले का आम्ही जो व्हिडिओ शूट करतोय का चिटिंग मध्ये करतोय? नाही। एक प्रामाणिक सांगायचा विषय, बरोबर आहे। असं असतं, शेतकऱ्याला किती भाव मिळाला ऍव्हरेज किती पडले हे महत्वाचं। बरोबर आहे। म्हणजे सरांचा विषय आहे की ऍव्हरेज महत्वाचा आहे, भावाचं काही नाही, ऍव्हरेज एक समसमान आहे आणि समाधानकारक आहे। आपली जी महाराष्ट्राची जी ओळख आहे, आपली महाराष्ट्राची ओळख आणि आपली जी संस्कृती आहे, त्याच्यातून एक आपल्याकडे ग्रस्त आलेले आहेत। सर्वात प्रथम मी त्यांचं स्वागत करतो। सर नाव सांगा तुमचं? अर्जुन भीमराव देशमुख, कुठून आले सर? बालानगर, औरंगाबाद। औरंगाबाद, संभाजीनगरहून आलेले आहेत। संभाजीनगरहून आलेले आहेत। तर एक सर कसं वाटलं आज मालाच्या संदर्भामध्ये तुम्हाला? चांगला वाटला। चांगलं वाटलं तुमचं? आमचा आम्ही फेरखा आणली तिथे, चांगला गेला मस्त। म्हणजे तुमचा हलका माल होता, एकदम म्हणजे लोएस्ट क्वालिटीचा होता, पण चांगल्या पद्धतीने चांगला विकलाय। चांगला। म्हणजे हे शेतकरी सुद्धा माझ्याकडे समाधानकारक आहे। त्यानंतर माझ्याकडे अजून एक त्याच्यानंतर परत एक अजून एक शेतकरी आहे। बोला सर। मी दीपक वाडकर, टाकळी आजी, म्हणजे आमचा एरिया म्हणजे डाळिंबाचाच आगार। बर, पण जागेवर माल देण्यापेक्षा आज मार्केटला सरासरी चांगली यायला लागली। आज जागेवर माहित होता 40 रुपये 45 रुपये, म्हणजे 900 रुपये कॅरेट। बर, ते पण सरासरी एकसारखे नाही, म्हणजे तुमचा रिजेक्शन माल मार्केटला जाणावं लागणार। 45 रुपये म्हणजे किती झाले? 900 रुपये कॅरेट। आजही आम्हाला खर्च वजा जाऊन 1100 1150 रुपये सरासरी मिळेल। म्हणजे यांचं जे आज मार्केटला तुम्ही बिंदास घेऊन या, जागेवर देण्यापेक्षा मार्केटला सरासरी म्हणजे तुमचा डागे जातो, चिरटा जातो, सगळं जातो। बरोबर आहे। म्हणजे अर्थात यांचं म्हणण्याचा विषय असा आहे की बुवा मी जागेवर देण्यापेक्षा मला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने रेट पडलेला आहे। त्यानंतर माझ्याकडे जे शेतकरी आलेले आहेत, काय अडचण नाही, बोला बोला बरं का सर, बोला तुमचं। सर, आम्ही मार्केट बघण्यासाठी आलेलो आहे। आमचा माल चालू व्हायला अजून 2-3 दिवस बाकी आहे, पण आम्ही इथे दोन्ही मार्केट फिरलो, अजून आम्ही 2 मार्केट फिरणार आणि मग आम्हाला मार्केट छान वाटलं। मार्केटचं छान वाटलंय, म्हणजे माल बघण्यासाठी आलेले होते। मार्केट कसं आहे आणि माझं तरी इच्छा आहे की एक वेळ शेतकऱ्याने मार्केट बघूनच माल टाकावा। त्याच्यानंतर एक छोटी एक प्रतिक्रिया घेतो मी। सर नाव सांगा? मी राजू करकंडे, पारनेर तालुका, वडझिरे गाव। मी पण मार्केट पाहण्यासाठी आलेलो आहे। मी उद्या माल इथेच घेऊन येणार। बरोबर आहे। तुम्हाला कसं वाटलं सर मार्केटच्या एकदम संदर्भात? छान, एकदम छान। आता हे पण आमचंच गाव। बरोबर आहे। एक सर्वात महत्वाचा विषय असा आहे की मार्केट जो आहे, आपण आपल्या पद्धतीने अल्फा फ्रूट मार्केट चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो। आणि भाऊ थांबले तर विचार करायचा नाही, जे माझे व्हिडिओ बघतायत, एक सर्वात महत्वाचं मी व्हिडिओ काढणार आहे, विकणारा सुद्धा चांगल्या पद्धतीने माल विकतो आहे आणि शेतकऱ्याचं समाधानकारक आपण रेट देतोय। सर्वात महत्वाचा विषय असा आहे की चांगल्या मालाला चांगले रेट आहे, कोणी घाबरायचं नाही। 100% आज सुद्धा 2-5 रुपयांनी मार्केट थोडं वाढ आहे। मी जो बोलतोय बरोबर बोलतोय सर, 2-5 रुपये हो मार्केटसाठी आपला व्हिडिओ पण नाही। त्याच्यामुळे जे माझे व्हिडिओ बघतात 100% यायचं भाऊ, अल्फा फ्रूट मार्केट आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ। धन्यवाद सर।